नमस्कार मित्रांनो, मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी CTET परीक्षेची जी काही दिनांक आहे ती जाहीर झालेली आहे, जी की जानेवारी महिन्यामध्ये जे येणाऱ्या नवीन वर्षात त्या ठिकाणी आहे. तर सुरुवातीपासूनच आपण मराठी विषयासंदर्भात जे काही व्हिडिओ या चॅनलवर तुम्ही बघितलेले आहेत त्यातलाच एक नवा भाग म्हणून या ठिकाणी जी ऑगस्ट 2023 ऑगस्ट महिन्यामध्ये झालेले जे काही पेपर आहे त्यामध्ये मराठी पेपरचा आपण मराठी भाषेचा जो काही पेपर आहे CTETचा तर तो आपण बघणार आहोत. जर पहिली भाषा तुम्ही मराठी निवडलेली असेल पूर्वी किंवा तुम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी भाषा निवडावी लागते किंवा पहिला पेपर ज्याने निवडलेला आहे त्यांच्यासाठी ऑगस्टमध्ये 2023 ऑगस्ट महिन्यामध्ये जी CTET एक्झाम झालेली तर त्या परीक्षेमध्ये कसल्या प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न होते त्याचा एक आपण सराव या ठिकाणी करून घेणार आहोत. त्याचप्रकारे प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देखील तुम्हाला कळेल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, सुरुवातीला एक कवितेच्या ओळी या ठिकाणी दिलेल्या आहे. एक कविता दिलेली आहे आणि त्या कवितेनुसार ती कविता काळजीपूर्वक वाचून आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची आहे. कविता तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तर या कवितेमध्ये त्या कवितेवर अवलंबून पहिला प्रश्न आहे, पेरणे या शब्दाची अर्थछटा सूचित करणारा शब्द ओळखा. तर पहिला ऑप्शन आहे वखरणे, रुजवणे, नांगरणे आणि बियाणे. अशा प्रकारे चार ऑप्शन त्या ठिकाणी आपल्यासमोर आहे. तर पेरणे म्हणजेच काय, तर वखरणे ही एक क्रिया ही वेगळी आहे किंवा शेती मशागतीसाठी त्या ठिकाणी वापरले जाते. आणि रुजवणे ही या पेरणे या शब्दाला त्या ठिकाणी त्याची अर्थछटा त्या ठिकाणी सूचित करणारा शब्द आहे. तर आपला योग्य पर्याय आहे रुजवणे. दुसरा प्रश्न आहे, परी नशिबाचा दोष यातील परी हे कोणते उभयान्वयी अव्यय आहे. आता या ठिकाणी उभयान्वयी अव्यय कोणते आहे तर म्हटलं तर उभयान्वयाचे जे काही प्रकार आहेत ते आपल्याला बघावे लागतील. तर या ठिकाणी 4 प्रकार त्यांनी दिलेले आहेत. तर 4 पैकी नेमकं परी हा शब्द या 4 पर्यायापैकी नेमका कुठला तर तो बघूया. तर आपण पर्यायानुसार उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया. पहिला पर्याय त्या ठिकाणी आहे की परिणाम बोधक उभयान्वयी अव्यय. तर या ठिकाणी परिणाम बोधक म्हणजे काय, तर ज्या वेळेस उभयान्वयी अव्यय सुरुवातीला कशाला म्हणतात ते आपल्याला बघावं लागेल. 2 वाक्यांना जोडणारा जो काही शब्द आहे किंवा पहिलं वाक्य जे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं किंवा दुसरं वाक्य पहिल्या वाक्यावर अवलंबून असतं, तर एका वाक्याचा दुसऱ्या वाक्यावर होणारा जो काही परिणाम असतो तर तो परिणाम बोधक उभयान्वयी होत असतो. म्हणून या ठिकाणी पहिलं ऑप्शन त्या ठिकाणी आपला नसून त्या ठिकाणी दुसरं ऑप्शन आहे विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय. विकल्प म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येईल की विकल्प म्हणजेच काय, तर काहीतरी त्याला ऑप्शन आहे, विकल्प आहे, पण यामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प तुम्हाला दिसून येत नाही. परी शब्दामध्ये कुठल्याही प्रकारचा विकल्प आपल्याला दिसून येत नाही. तिसरा आहे उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय. मग या परी नशिबाचा दोष हे अर्थपूर्ण वाक्य त्या ठिकाणी होते का किंवा त्यामधून काही उद्देशाचं आपल्याला उद्देशबोधक असं उभयान्वयी अव्यय आहे का असं कळतं का, तर उत्तर येईल आपलं नाही. तर मग कोणता पर्याय राहिला या ठिकाणी आपला, तर शेवटचा राहिला आहे न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय. आता न्यूनत्व बोधक अव्यय म्हणजे काय, तर ज्या वाक्यामध्ये किंवा ज्या वाक्याच्या अर्थामध्ये उणीव असेल, कमी असेल किंवा काही दोष असेल, हा ज्यावेळेस दर्शवला जातो त्यावेळेस न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय होत असेल. म्हणून या ठिकाणी परी नशिबाचा दोष अशा प्रकारचं जे काही या ठिकाणी वाक्य आहे तर यामध्ये जे काही शब्द आहे तर यामध्ये परी हा शब्द वापरलेला आहे. तर तो एक उणीव किंवा एक दोष म्हणून परी नशिबाचा दोष म्हणजे एक उणीव त्या ठिकाणी भासत आहे, एक कमीपणा त्या ठिकाणी दिसून येत आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आपलं बरोबर आहे. तर आपलं या ठिकाणी योग्य उत्तर येतं न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय, पर्याय क्रमांक 4. चला तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी समूहवाचक नाम ओळखा. आता समूहवाचक म्हणजे काय, तर एक प्रकारचा ग्रुप, समूह ज्याला आपण म्हणतो, बरोबर. तर या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी गोल केलेलं दिसून येते. तर लगेच तुमच्या उत्तर पण लक्षात येईल कारण जे काही पर्याय दिलेले आहे त्यामध्ये तुमचं लगेच कळेल. पहिला पर्याय आहे थवे, दुसरा पर्याय आहे ओठ, तिसरा पर्याय आहे माय आणि चौथा पर्याय आहे चंद्र. तर या ठिकाणी जे समूहवाचक असेल म्हणजे पक्षांचा काय असतो तर थवा असतो, म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी योग्य आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रस्तुत कवितेत कशाचे वर्णन केले आहे.
प्रस्तुत कवितेत कशाचं वर्णन केले आहे? तर यामध्ये पर्याय आहे दुःखाचे, मातीचे, पेरणीचे आणि आईचे. तर या ठिकाणी तुम्ही कविता जर व्यवस्थित काळजीपूर्वक त्या ठिकाणी वाचली तर तुमच्या लक्षात येईल की यामध्ये पेरणीचे वर्णन केले आहे. तर पेरणीचे म्हटल्यानंतर आपलं येईल ऑप्शन क्रमांक 3 पेरणीचे हे उत्तर या ठिकाणी योग्य राहील. यानंतर पुढचा प्रश्न आहे कुंकू हे कशाचे प्रतीक आहे? तर कुंकू हा शब्द या ठिकाणी या कवितेमध्ये दिलेला आहे. तर कुंकू हा शब्द कशाचे प्रतीक आहे? तर याचं योग्य पर्याय आहे याचा पहिला पर्याय आहे पावसाचे, सौभाग्याचे, आनंदाचे की पेरणीचे. तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 सौभाग्याचे. कुंकू त्या ठिकाणी प्रतीक आहे. ही कविता तुम्ही काळजीपूर्वक वाचल्यानंतर देखील तुमच्या लक्षात येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे चार ठिगळाचे वाण यातून कोणता भाव व्यक्त होतो? आता चार ठिगळाचे वाण म्हणजेच काय? तर ठिगळ म्हणजेच काय? तर वेगवेगळे कपडे त्या ठिकाणी जोडून एक नवीन कपडा त्या ठिकाणी शिवणे. तर चार ठिगळाचे म्हणजेच काय? तर छोटे छोटे भाग असेल किंवा पार्ट असेल तर असे भाग मिळून आपण ज्यावेळेस एखादी वस्तू तयार करतो त्याला ठिगळ असे आपण शब्द मराठीमध्ये आहे. तर ठिगळाचे वाण म्हणजेच यातून आपल्याला काय दिसून येतं? तर पर्याय क्रमांक 1 दारिद्र्य आपल्याला यामधून दिसून येतं. ऑप्शन क्रमांक 1 जे काही गरिबी असेल किंवा जे काही दारिद्र्य आहे हे आपल्याला या शब्दामधून दिसून येतं. ऑप्शन क्रमांक 1 पर्याय क्रमांक 1 दारिद्र्य. चला तर पुढचं त्या ठिकाणी गद्य उतारा आहे तो देखील तुम्ही या ठिकाणी वाचू शकता. या उतार्यावर आधारित जे काही प्रश्न आहेत ते आपण आता बघणार आहोत. कारण पूर्ण उतारा या ठिकाणी जर मी या ठिकाणी वाचला तर व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी वाचू शकता आणि बाकीचे जे काही प्रश्न उत्तर आहे त्यावर आपण चर्चा करूया. चला तर पुढचा प्रश्न आहे सेंद्रिय शेतीची गरज असण्यामागे आरोग्य या कारणाशिवाय दुसरे महत्त्वाचे कारण कोणते? तर या ठिकाणी 97 क्रमांकाचा प्रश्न आहे. तर सेंद्रिय शेतीची गरज असण्यामागे आरोग्य या कारणाशिवाय दुसरे महत्त्वाचे कारण काय आहे? तर ते आहे पर्याय क्रमांक 4 तर आर्थिक कारण त्या ठिकाणी आहे. आर्थिक कारण तुम्ही बघू शकता. पर्याय क्रमांक 4 आर्थिक कारण. तर या प्रश्नाचा आर्थिक कारण हे पर्याय योग्य आहे. पुढचा बघूया. पुढचा प्रश्न नाश उतरती कळा या आशयाचा कोणता शब्द उतार्यात आला आहे? नाश किंवा उतरती कळा जे काही आहे तर यामध्ये कोणता शब्द नेमकं पर्यायामध्ये आलेला आहे? तर तो आहे ऱ्हास, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी आलेला आहे. पर्याय क्रमांक 2 ऱ्हास. यानंतर पुढचा प्रश्न आहे मधल्या काळात कोणत्या बाबीकडे दुर्लक्ष झाले असे लेखकाला वाटते? मधल्या काळात कोणत्या बाबीकडे दुर्लक्ष झाले? तर पहिला पर्याय आहे भूमिगत जलस्रोतांची समृद्धी, गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असतो, अन्नधान्याची मागणी, कीटकनाशकांचा अतिवापर. आता या ठिकाणी तुम्हाला जरी उत्तर या ठिकाणी लगेच मी देत आहे याचा अर्थ असा नाही की हा पॅरेग्राफ आपण अगोदर वाचायचा आहे, जेणेकरून वाचल्यानंतर तुम्ही याची उत्तरे देऊ शकतो. तर सध्या फक्त मी या ठिकाणी पर्याय तुम्हाला सांगू शकतो. तर याचा पर्याय आहे दुसरा, गांडूळ हा शेतकऱ्याचा मित्र असतो, मधल्या काळात या बाबीकडे दुर्लक्ष झाले असं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. पुढीलपैकी विशेषनाम नसलेला पर्याय. या ठिकाणी व्याकरणावर आधारित तुम्हाला काही प्रश्न येत असतात. पुढीलपैकी विशेषनाम नसलेला पर्याय. तर तुम्ही प्रश्न जर काळजीपूर्वक वाचला तर उत्तर शोधण्यास अतिशय तुम्हाला त्या ठिकाणी मदत होते. तर बघा इथं शब्द वापरला त्यांनी नसलेला. नसलेला म्हणजे काय तर निगेटिव्ह त्या ठिकाणी नकारात्मक प्रश्न आहे. तर महाराष्ट्र, अल्बर्ट, पशु आणि सिक्कीम. आता महाराष्ट्र हे देखील विशेष नाव आहे. अल्बर्ट व्यक्तीचं म्हणजेच विशेष नाव आहे. सिक्कीम हे देखील राज्याचं म्हणजेच विशेष नाव आहे. पण या ठिकाणी ऑप्शन क्रमांक जे काही 3 आहे तर तो आहे पर्याय पशु. पशु हे एका विशिष्ट गटासाठी त्या ठिकाणी शब्द वापरला जातो, म्हणून या ठिकाणी विशेष नाम नसलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 पशु. यानंतर पुढचा प्रश्न आहे जागतिक पातळीवर किती देशांमध्ये सेंद्रिय शेतीतील प्रयोग केले जात आहे? जागतिक पातळीवर किती देशांमध्ये सेंद्रिय शेतीतील प्रयोग केले जात आहे? तर याचं उत्तर देखील तुम्हाला उतार्यामध्ये अतिशय लवकर त्या ठिकाणी सापडून जाईल आणि याचा पर्याय आहे 120, म्हणजेच पर्याय क्रमांक 4.
यानंतर पुढचा प्रश्न आहे, चालना या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द शोधा. आताच आपण त्या ठिकाणी एक नकारात्मक जो काही प्रश्न आहे तो बघितला. या ठिकाणी पण अशाच प्रकारचा प्रश्न आलेला आहे. चालना या शब्दाच्या समानार्थी नसलेला शब्द म्हणजे नकारात्मक त्या ठिकाणी आपला प्रश्न शोधायचा आहे, उत्तर शोधायचं आहे. पिछेहट, गती, हालचाल, वेग. आता हे बघा, गती म्हणजेच काय, तर चालना आणि गती या ठिकाणी समानार्थी आहे, बरोबर. हालचाल म्हणजे काहीतरी मुवमेंट होते, चालना मिळणारच त्याला, तो देखील समानार्थी आहे. वेग हा देखील त्याला समानार्थीच होतोय. परंतु जो शब्द आहे पहिला जो ऑप्शन आहे तर ते आहे पिछेहट म्हणजेच काय, तर हे आपल्याला योग्य उत्तर त्या ठिकाणी सापडलेलं आहे. या प्रश्नाचं योग्य ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 1, पिछेहट हे त्या ठिकाणी योग्य उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. भारतात सेंद्रिय शेतीचा प्रारंभ सर्वप्रथम कोठे झाला? आता सर्वात सोपा प्रश्न आहे त्या ठिकाणी, उत्तर तुम्ही वाचल्यानंतर ताबडतोब तुम्हाला कळेल. तर याचं योग्य उत्तर आहे सिक्कीम, पर्याय क्रमांक 4. मानवी आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम यातील अधोरेखित शब्द ओळखा. आता अधोरेखित त्या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, तर आरोग्यावर, फक्त वर शब्दाखाली त्या ठिकाणी अंडरलाईन केलेले आहे, अधोरेखित केलेलं आहे. तर नेमकं हे आपल्याला शोधायचं आहे की यामध्ये शब्द या कोणता आहे. तर आरोग्यावर हा शब्द, फक्त वर हा शब्द त्या ठिकाणी आहे. तर जे काही प्रत्यय जोडलेला आहे वर, तर ते कशा प्रकारे बघा, उभयान्वयी अव्यय, आत्मवाचक सर्वनाम, क्रियाविशेषण की शब्दयोगी अव्यय. तर या ठिकाणी शब्दयोगी अव्यय हे उत्तर आपलं योग्य आहे, कारण उभयान्वयी अव्यय दोन वाक्याला त्या ठिकाणी जोडणारा शब्द असतो, त्यामुळे उभयान्वयी अव्यय होऊ शकत नाही. त्यानंतर आत्मवाचक सर्वनाम म्हणजेच काय, तर मी, स्वतः, स्वयं या प्रकारचे आत्मवाचक सर्वनाम आहे, हे यामध्ये येत नाही. क्रियाविशेषण देखील या ठिकाणी नसून हा पर्याय जात आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे शब्दयोगी अव्यय. झाडाखाली असेल तर खाली हा शब्द त्या ठिकाणी शब्दयोगी अव्यय म्हणून वापरला जातो. त्याचप्रमाणे आरोग्यावर, तर वर हा शब्द त्या आरोग्यासाठी वापरलेला आहे, तर हा शब्दयोगी अव्यय हा पर्याय त्या ठिकाणी योग्य आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. बेसावधपणे केलेल्या शेतीमुळे कोणते घटक क्षीण दूषित झाले आहे? बेसावधपणे केलेल्या शेतीमुळे कोणते घटक क्षीण आणि दूषित झालेले आहे? 105 नंबरचा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे भूमिगत जलस्रोत, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. हा पर्याय वाचल्यानंतर तुम्हाला खूप लवकर त्या ठिकाणी याचे उत्तरे देखील मिळतील. खाली बघा, अचूक पर्याय निवडून खालील प्रश्नांची उत्तरे 106 ते 120 जे काही प्रश्न आहेत त्या आपल्या उत्तर द्यायचे आहे. प्राथमिक पातळीवर म्हणजेच 15 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला पॅरेग्राफनुसार दिलेले आहे आणि उरलेले जे काही 15 प्रश्न आहे तर ते आपल्याला कशात थोड्या जे काही अध्यापनावर अवलंबून त्या ठिकाणी असणार आहेत. प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी लेखन आणि वाचन कौशल्याचा वापर होतो. तर यामध्ये एक कारण आणि विधान त्या ठिकाणी विधान आणि कारण दिलेले आहे, त्यामधून आपल्याला योग्य निवडायचं आहे. समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य आहे, योग्य पर्याय निवडा. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. दुसरा पर्याय आहे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत पण आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाही. बघा या ठिकाणी थोडीशी दुविधा आपल्याला येत असते, काहीतरी ओळखण्यामध्ये आपण त्या ठिकाणी चूक करतो आणि दोन्ही सेंटेन्सचा जो काही संबंध आहे, वाक्याचा जो विधान असेल किंवा कारण असेल तर हे योग्य पद्धतीने जोडणे किंवा त्याविषयी माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. तर या ठिकाणी पहिलं आहे प्राथमिक पातळीवर समीक्षात्मक चिंतनासाठी लेखन आणि वाचन कौशल्याचा वापर होतो. अगदी बरोबर आहे, कारण चिंतनासाठीच किंवा समीक्षात्मक लेखन आणि वाचन हा कौशल्याचा आपण वापर त्या विद्यार्थ्यांसाठी करत असतो. आणि दुसरं कारण आहे समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य आहे, तर योग्य पर्याय निवडा. तर आर म्हणजे समीक्षात्मक चिंतन हे वाचन लेखनाचे उपकौशल्य नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा योग्य आहे. ए बरोबर आहे परंतु आर त्याचं कारण नाही. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला नक्की येतात, त्याचा देखील तुम्हाला सराव करणं गरजेचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 107 नंबरचा. यामध्ये बघूया, भाषिक कौशल्ये उत्तम प्रकारे संपादित करता येतात जर शिक्षकाने एका वेळेस एकाच कौशल्यावर भर दिल्यास, आव्हानात्मक आणि यांत्रिक भाषिक सरावांच्या मदतीने, जेव्हा ती अंगभूतपणे हाताळली जातात, फक्त लेखन चाचण्या आणि नियत कार्यातून. तर या ठिकाणी भाषिक कौशल्य उत्तम प्रकारे संपादित म्हणजेच त्या ठिकाणी आत्मसात करता येतात. तर योग्य पर्याय या ठिकाणी आहे पर्याय क्रमांक 3, जेव्हा ती अंगभूतपणे हाताळली जातात. म्हणजेच कुणी त्या ठिकाणी सांगून किंवा कोणती पद्धती त्या ठिकाणी वापरून
आत्मसात होतात, परंतु त्या ठिकाणी जर अंगभूतपणे जर ते हाताळली तर लवकरात लवकर ती गोष्ट त्या ठिकाणी भाषिक जी काही कौशल्य आहे तर ती समजण्यास मदत होत असते. पुढचा प्रश्न बघूया. 108 क्रमांकाचा प्रश्न आहे. विद्यार्थ्याला निवेदन कौशल्य समजले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना काय विचारावे. आता निवेदन जे काही कौशल्य आहे ते समजले किंवा नाही हे पाहण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना काय विचारावे. तर मजकुरातील शब्द आणि विशेषणावर वर्तुळ करण्यास सांगणे, ते आश्चर्यचकित झाले अशी घटना सांगण्यास लावणे, वर्णनपर शब्दातील चुका दुरुस्त करणे, कथा वाचून त्यावरील आकलनात्मक प्रश्नांची उत्तरं देणे. अशा प्रकारे त्या ठिकाणी ऑप्शन पर्याय आहे. तर यात आहे पर्याय क्रमांक 2, ते आश्चर्यचकित झाले अशी घटना सांगण्यास लावणे. तर याने काय होईल तर जे काही निवेदन आहे, जे काही बोलण्याची जी काही क्षमता आहे किंवा विद्यार्थी जे काही आपला अनुभव त्या ठिकाणी सांगणार आहे तर तो अतिशय उत्साहपणे त्या ठिकाणी तो सांगू शकेल. तर मित्रांनो, या ठिकाणी 108 प्रश्नापर्यंत आपण हा व्हिडिओ घेऊ. पुढील व्हिडिओमध्ये जे काही उर्वरित जे काही प्रश्न असतील ते आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्याचप्रकारे या चॅनलला तुम्ही आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. मराठी विषयासोबतच आपण हिंदी विषय असेल म्हणजे हिंदी भाषेचे जे काही व्हिडिओ असतील ते, त्याचप्रकारे सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्रावर देखील आपण जे काही पेपर झालेले आहेत यापूर्वी CTETचे ते देखील आपण हिंदी आणि मराठी या भाषेमधून याच चॅनलवर बघणार आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे काही होणारे जे काही नवीन नवीन व्हिडिओ आहे तर रोज एक व्हिडिओ या ठिकाणी तुम्हाला मिळेल. तर या व्हिडिओची मदत तुम्हाला नक्कीच होईल आणि त्याचा तसा सराव किंवा जे काही तुम्ही प्रयत्न करत आहात की जानेवारीचे जे काही पेपर आहेत तर ते आपण त्या ठिकाणी क्वालिफाय नक्कीच होईल. फक्त तुम्ही या व्हिडिओंचा त्या ठिकाणी थोडासा सराव करा. त्याच पद्धतीने सांगितल्याप्रमाणे जसं जर तुम्ही स्टडी केली किंवा जे काही व्याकरण आहे ते जर समजून घेतलं तर पेपर क्वालिफाय होण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. थँक्यू.